Welcome friends. Today we are going to take question number 5 from 4.2. Okay, at first practice set 4.2. याच्या आधीचे जर बघितले नसतील तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केले तर तुम्ही याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 5 इज गोइंग ऑन. ओके, सो पहिल्यांदा आपण क्वेश्चन नंबर 5 काय आहे ते पाहूया. Mrs. Beauty Products paid 18% GST on cosmetic worth ₹6,000 and sold to a customer for 10,000. What are the amount of CGST and SGST shown in the tax invoice issued? ओके, मी तुम्हाला काय सांगितलं की मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्स नावाचं एक दुकान आहे समजा कॉस्मेटिक्सचं. त्यांना काय केलं की 6,000च्या एकूण वस्तू एकदम कॉस्मेटिक्सच्या ज्या काही वस्तू आहेत त्या घेऊन आले ते आणि त्याच्यावरती त्यांना 18% GST भरलाय. ओके, आणि वस्तू कितीला आणलेत त्या 6,000ला, म्हणजे 6,000वरती काही ना काही त्यांना 18% नुसार GST बसला. ठीक आहे. ओके, पुढे काय विचारलं, अँड सोल्ड टू द कस्टमर, आणि कस्टमरला विकल्या त्या वस्तू त्यांना ऍट अ टाइम, तर त्या गेल्या 10,000 रुपयाला. ओके, आणि व्हॉट आर द अमाऊंट्स ऑफ CGST अँड SGST शोन इन द टॅक्स इनवॉइस इशूड. आता आपल्याला इथं बघा काय केलंय, त्यांना थोडंसं म्हणजे बहकवल्यासारखं केलंय. कसं की 6,000 पण दिलंय, 10,000 पण दिलंय. मग आपल्याला आणि सांगितलंय की त्यांना जी पावती तयार केली कुणी, मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सना, तर त्या पावतीत तुम्हाला SGST आणि CGST किती आहे तो विचारात घ्यायचा आहे. म्हणजे त्या पावतीत कोणाचं लिहिणार आहे, ज्यावेळेस मेसर्स ब्युटी प्रोडक्ट पावती तयार करणार ते कोणासाठी करणार, कस्टमरसाठी. राईट, म्हणजे कस्टमरसाठी SGST आणि CGST किती तो काढायचा आपल्याला. म्हणजे ते आधी जे दिले 6,000 त्याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही. ओके, सो आपल्याला तर सुरुवातीला बघायचंय काय की रेट ऑफ GST इज गिवन. रेट ऑफ GST काय आहे पहा, रेट ऑफ GST इज इक्वल्स टू 18%. राईट, पुढे काय म्हटलंय बघा, हा सेलिंग प्राइस. ओके, सेलिंग प्राइस ऑफ काय आहे बघा, कसले प्रोडक्ट्स आहेत ते, हा कॉस्मेटिक्स. ओके, सेलिंग प्राइस ऑफ कॉस्मेटिक्स इज इक्वल्स टू किती आहे बघा त्याची सेलिंग प्राइस, 10,000. ओके, म्हणजे आता आपल्याला GSTचा रेट माहिती पण अमाऊंट अजून माहिती नाही. ओके, सो वी विल फाइंड द अमाऊंट ऑफ GST. ओके, अमाऊंट काय असेल GSTची. ओके, सो अमाऊंट ऑफ GST इश्यूड इन कशात पहा, तुम्हाला शेवटी सुरुवात केलेले टॅक्स इनव्हॉइस. ओके, ओके, टॅक्स इनव्हॉइस मध्ये इश्यूड केलेली जी काही GSTची अमाऊंट आहे ती काढायची आपल्याला. मग ती आपण कशी काढणार, तर आपल्याला सांगितलंय की 18% ऑफ किती, 10,000. बरोबर आहे, 10,000चा आपण 18% काढूयात. कसं काढणार पाहता, 18% ओके इंटू 10,000. ओके, सो 2 zeros कॅन्सल्स, 2 zeros म्हणजे काय आलं पहा, 1,800 रुपये. म्हणजे याचा अर्थ अमाऊंट आहे ही GSTची जी 1,800 रुपये आली. ही झाली GSTची अमाऊंट. बट वी हॅव टू फाइंड SGST अँड CGST. ओके, शोन इन टॅक्स इनव्हॉइस. म्हणजे हा जर GST असेल तर SGST किंवा CGST काढणं अवघड बिलकुल नाहीये. ओके, सो अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल्स टू 1800 डिवाइड बाय 2 म्हणजेच किती आली, 900 रुपीज. म्हणजे ही झाली अमाऊंट ऑफ SGST. आणि तसंच इज इक्वल्स टू असं लिहिलं तरी चाललं असतं, पण डायरेक्ट मग अशी म्हणजे आधीच डायरेक्टली की SGST इज इक्वल्स टू CGST तरी चाललं असतं. अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल्स टू, इथं देअरफॉर करूयात, इज इक्वल्स टू काय असेल, ₹900. म्हणजे 900 रुपये ही CGSTची अमाऊंट असेल आणि 900 रुपये हीच कशाची असेल, SGSTची अमाऊंट असेल त्या टॅक्स इनव्हॉइस मध्ये लिहिलेली. ओके, म्हणजे याचा अर्थ पहा, ते जो कस्टमर आहे त्या कस्टमरला ती वस्तू कितीला पडली हे विचारात घ्या आता. कारण टॅक्स इनव्हॉइस आपल्याला असंही बनवायचं, मग कस्टमरला ती वस्तू कितीला. मग टोटल प्राइस काढूयात आपण. टोटल प्राइस विथ GST, म्हणजे विथ GST जर तुम्ही प्राइस काढायला गेला तर लक्षात घ्या की 10,000 तर तुम्हाला द्यावेच लागणार आहेत ॲज अ कस्टमर.
ओके, प्लस तुम्हाला त्याच्यावरती जीएसटी बसणार आहे. जीएसटी किती आहे पहा, 900 प्लस 900 म्हणजे किती, 1800. इट मीन्स दॅट यू हॅव टू राईट लाईक दिस, 11,800 विल बी द प्राइस ऑफ दॅट प्रोडक्ट. ओके, फॉर द कस्टमर, म्हणजे कस्टमरसाठी ती जी वस्तू आहे ती कितीला पडेल, 11,800 रुपयाला. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now question number 6, I think, right? Okay. So prepare business to consumer B2C tax invoice using given information. Write the name of the supplier, address, state, date, invoice number, GST net, etc. As per your choice. Okay, supplier, Mr. or Messrs. जे असेल ते तुम्ही लिहू शकता. ॲड्रेस तुमच्या मनाने लिहायचं, स्टेट, डेट तुम्ही काय करणार आहात लिहिणार आहात. लक्षात ठेवा, जर तुम्ही इथे लिहित बसलात काय की तुम्हाला असं वाटलं की नको महाराष्ट्र नको लिहायचं, आपण काय करू उत्तर प्रदेश लिहू, आणि तर जर 27 लिहिलं तर चुकेल ते. ठीक आहे, महाराष्ट्र लिहा. आपला GSTIN जो काय स्टेट कोड जो आहे तो आहे 27 म्हणून 27 आपण लिहिला. म्हणजे उगाच तुम्ही काहीतरी करायला जाणार आणि तर दुसरं कुठलं तरी स्टेट लिहायला आणि हे मात्र 27 न स्टार्ट कराल, दॅट विल बी रॉंग, राईट? ओके, सो आपल्याला B2C टॅक्स इनव्हॉइस बनवायचं, कुठलंही नाव लिहू शकताय. सो हे जे प्रोडक्ट्स होते ते मोबाईल आणि हेडफोन आहेत. ओके, म्हणजे हे तर नक्की स्वीट मार्ट नसेल. ओके, त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की इथं प्रोडक्ट्स काय आहेत त्याच्यानुसार आपण नाव दिलं. सो गोविंदा मोबाईल शॉपिंग, मेन रोड, बीड, महाराष्ट्र. ओके, पिनकोड वगैरे तुम्हाला ऍड्रेस अजून ब्रीफली टाकायचा असेल टाकू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, देन GSTIN आठवत असेल 15 डिजिट्स 2 + 10, बरोबर आहे. 10 आहे पॅन नंबर जो तो त्याचा आहे, परमनंट अकाउंट नंबर तो तिथे येणार आहे. हा 27 आपला डिजिट, आणि पुढचं काय आहे ते आपल्याला माहिती आहे, काय त्याच्यात बाय डिफॉल्ट आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर इनव्हॉइस नंबर, तुमची जी पावती आहे त्या पावतीचा नंबर तुम्हाला दिलेला नाही, तुमच्या मनाने टाकायचा आहे. डेट ऑफ इनव्हॉइस तुमच्या मनाने टाकायची. देन आता मी काय केलं, हा बॉक्स बनवला. आपल्याला हा बॉक्स कसा बनवायचा आहे माहिती आहे याच्या आधी. ठीक आहे, सो द फर्स्ट प्रोडक्ट इज मोबाईल बॅटरी. आता मोबाईल बॅटरीच्या संदर्भात तुम्हाला दिलंय काय ते क्लिअर करा आधी. रेट ऑफ मोबाईल बॅटरी ₹200, रेट ऑफ GST 12%, आणि HSN कोड सुद्धा दिलेला आहे 1 पीस, म्हणजे क्वांटिटी माहिती आहे. सो HSN नंबर, HSN कोड दिलेला आहे म्हणून लिहिला मी. देन नेम ऑफ द प्रोडक्ट, मोबाईल बॅटरी दिलाय सुरुवातीचं, रेट त्याचं दिलाय ₹200 पर पीस म्हणून 1 पीसला 1 पीस, पुढे शेवटी दिले 1 पीस म्हणून 1 पीस. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे या दोघांचं प्रोडक्ट असतं. ओके, इथं जर 2 पीस असते तर इथं काय झालं असतं 400 झालं असतं. इथं जर 3 पीस असते तर काय झालं असतं इथं 600, म्हणजे त्याच्यानुसार वाढलं असतं. आता ऍक्च्युली इथं जे आहेत मी तुम्हाला 6 लिहिलेलं दिसलं असेल. ओके, बट ऍक्च्युली GST गिवन 12%, तुम्हाला GST 12% दिलाय, हे लक्षात घ्या. GST तुम्हाला काय केलाय 12% दिलाय, म्हणजे तुम्हाला CGST आणि SGST त्याला हाफ हाफ करावं लागेल. म्हणून इथं मी लिहिलं 6% आणि इथं 6%. क्लिअर? सो 6 या ठिकाणी क्लिअर झालं. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं बघा. आता इथं आपल्याला काढायचा टॅक्स किती रुपये, म्हणजे 6% किती होईल. मी तुम्हाला सांगितलं होतं की सोप्या पद्धतीने कसं काढता येईल. ओके, तर आता कसं काढायला पाहायचं, तुम्हाला दिलंय काय पहा बरं 200. ओके, 200चा मी 10% काढायला तुम्हाला शेवटचा 0 कॅन्सल करा म्हटलं होतं. ठीक आहे, आता 10% काढून पुन्हा 6 कडे ना उघड जाईल. 1% काढू, 1% काढला तर किती येणार आहे 2 येणार आहे, आणि 2 6 12 म्हणजे किती ₹12 टॅक्स बसणार आहे त्याला CGST, आणि ₹12 कुठं झाले त्याचे SGST. ठीक आहे, क्लिअर? ओके, हे झालं. त्याच्यानंतर हे कम्प्लीट करू आपण. HSN कोड इज गिवन, द नेम ऑफ प्रोडक्ट हेडफोन, द प्राइस इज, रेट त्याचा दिलेला आहे 750, एकच पीस आहे, आणि टॅक्सेबल अमाऊंट या दोघांचं प्रोडक्ट करून. ओके, आता 9% सांगितलंय तुम्हाला, पुन्हा तेच करा. ओके, आता हा जो आहे तो 10% आहे. विचार करा बरं, हे 750 आहे, 750चा जर 10% काढला तर 75, राईट? 75 हा काय झाला त्याचा 10% झाला. 75 10%, पण आपल्याला काढायचा आहे 9%. आपल्याला काढायचा आहे काय 9%. हो, तो कसा काढणार, तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. याचा 1% काढा, याचा 1% काढा, आणि पुन्हा इंटू 9 करा, तसंही काढता येईल. किंवा 10% काढा आणि त्यातून 1% मायनस करा. म्हणजे कसं, 10% किती आलाय तुमचं, समजा 75 आला, 1% किती येणार आहे 7.5 येणार आहे. ओके, 7.5 मायनस करा त्याच्यातून 75 मधून. ठीक आहे, 10% मधून 1% मायनस केला, तुमचं बरोबर भेटून जाईल. सो हिअर विल बी 5 ॲज इट इज. या ठिकाणी काय होईल 5 - 7,
सॉरी 8 होईल किंवा याला आपण 4 करता, तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने. मग आपण इथं काय करूयात, 75 मधून किती, सॉरी 5 मधून किती मायनस करायचं आपल्याला, 8. सो 15 मायनस काय होईल, हे 7 राहील. 15 मायनस 8 गेलं ना, याच्यातला कॅरी घेऊन, म्हणजे काय झालं 67.50 किंवा 0.5 म्हटलं तरी चालेल. 67.5, इकडे सुद्धा 67.5, राईट. आता आपल्याला सध्या काय लक्षात आलं बघा, सगळ्याची टॅक्स किती येतो माहिती झालाय. हे बाकीच्या गोष्टी आपण मनाने काय लिहिले. आता इथे लिहायची टोटल. आता ही इथं जी टोटल तुम्ही लिहाल ती कोणती टोटल लिहायची, तर ती टोटल म्हणजे आपल्याला हे 12 + 12 24 आणि हे लिहायचे. म्हणजे काय असायला पाहिजे, हे 200 प्लस हे 12 + 12 24 म्हणजे काय आलं 224. हे झालं कशाचं, मोबाईल बॅटरीज. आता पुढचं प्रोडक्ट आहे हेडफोन. हेडफोनसाठी आपण 750 तर लिहिणारच आहोत. 750 मध्ये आपल्याला हे ऍड करायचं. 750 मध्ये तुम्ही हे ऍड कराल म्हणजे काय झालं पहा, याचं चॉईस केलं तरी चालेल तुम्हाला, म्हणजे जसं वाटेल त्या पद्धतीने. किंवा जर समजा तुम्ही याला काय केलं, त्याचं ऍडिशन जरी करून याचा आन्सर काढलं तरीही चालेल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आपण जसं पाहिजे त्या पद्धतीनं करू शकतोय. ओके. सो 750 आणि हे दोन्ही जे आहेत 67.5 आणि 67.5, जसे आपण 12 12 24 घेतलं ना, तसं या दोघांचं ऍडिशन आहे. दोघांचं ऍडिशन किती होतं पहा, कन्सिडर करा. 65 65 130, ह्याचा चॉईस आपण काढतोय. तर 65 65 मी कन्सिडर केलं 130, आणि पुढं 130 65 घेतल्यावरचा जो झाला तो काय झाला 130 झाला. आणि हे 2.5 हे 2.5 आहे, म्हणजे किती झालं 5. ओके, 2.5 5. सो 130 + 5 135 मीन्स 135 हा असेल टॅक्स कशावरचा, ह्या हेडफोनच्या प्राइसवरचा, टॅक्सेबल अमाऊंटवरचा. म्हणजे 750 + 135. मग 135 मधलं 35 याच्यात ऍड करा, 85 होऊन जाईल. हो 785 आणि पुन्हा 100 म्हणजे किती झालं 885 विल बी द व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ हेडफोन. हेडफोनची व्हॅल्यू भेटली आपल्याला. आता इथं जर आपण इथं जर पाहायला गेलं, दोघांचं ऍडिशन करून टोटल काढूयात. ठीक आहे. सो 4 + 5 9, 2 + 8 0 कॅरी 1, बरोबर आहे का. 10 मीन्स 0 कॅरी 1. पुढे 8 + 1 9 + 2 11 1109. ओके, 1109 ज्याला आपण म्हणूयात. ओके, ही झाली टोटल प्राइस, म्हणजे एवढी पे करायची कोणाला, त्या कस्टमरला. ओके, आता सीजीएसटी किती बसला, सीएसजीएसटी किती बसला, हे जर सेपरेट काढायचं असेल तर याचं ऍडिशन करावं लागेल दोघांचं. ठीक आहे, आपण ऍडिशन करूयात. 0.5 ला 0.5 तर ॲज इट इज येणार आहे. 67 + 10 करूयात आधी, किंवा 67 + 2 आधी करून घ्या. 69 + 10 करा, 79 मीन्स 79 इथं झालं. आणि इकडं सुद्धा किती यायला पाहिजे 79. आणि टोटल जीएसटी किती बसला, तर या दोघांचं ऍडिशन. कन्सिडर करा 80 80 याला, किंवा याला 80 पकडा, याला 89 पकडा, असंही करता येतं. 80 80 160, आणि 160 मधून 1 मायनस झाला म्हणजे 159 रुपीज त्याला काय बसतोय जीएसटी. आणि ऍक्च्युअल टॅक्सेबल अमाऊंट किती असायला पाहिजे, किती आहे, तर ती आहे 950. म्हणजे 950 इथं झाले, बरोबर आहे. 950 ही त्याची व्हॅल्यू झाली, पण जीएसटी आपल्याला त्याच्यावरची काय अमाऊंट आहे तेवढी एक्स्ट्रा आपल्याला काय बसतोय जीएसटी बसतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, टॅक्स इनवॉइस जर विचारला गेला एक्झाम मध्ये की या पद्धतीचा टॅक्स इनवॉइस करा, मग तुम्हाला HSN कोड दिला असेल, फीज दिलेला असतील किती आहेत काय, तर ते मांडून तुम्ही ते काय तयार करू शकता. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. ओके, क्वेश्चन 7 मध्ये काय दिले पहा तुम्हाला. आपण याच्या आधी जो बघितला होता तो होता B2C, बिझनेसमॅन टू कस्टमर, बिझनेस टू कस्टमर होता. ठीक आहे. आता हा जो आहे तो आहे B2B, मीन्स घेणारा पण काय आहे एक बिझनेसमॅन आहे आणि देणारा पण एक बिझनेसमॅन आहे. म्हणजे आपण असं कन्सिडर करूया होलसेलर टू होलसेलर टू रिटेलर, अशा पद्धतीने कन्सिडर करूयात. ओके, सो होलसेलर कोण आहे पहा, लोकसेवा एक बुक हाऊस असेल म्हणा, किंवा काय फक्त लोकसेवा नाव आहे, सदाशिवपेठ महाराष्ट्र. ओके, पुणे महाराष्ट्र. त्याचा GSTIN 27 ABCD काय जो आहे तो पण लिहू शकतात. 15 डिजिट्स आपल्याला माहिती आहे हाऊ टू राईट. देन GSTIN लिहिला आपण. रिसिपंट म्हणजे काय, ज्याच्याकडे त्या वस्तू प्राप्त झाल्यात, घेणारा. ठीक आहे, तर तो कोण आहे, ज्ञान बुक हाऊस औरंगाबाद महाराष्ट्र. ओके, सो एवढं लिहिलं तुम्ही. याच्यात ID असेल ID टाकू शकता तुमच्या मनानं, मोबाईल नंबर सुद्धा टाकू शकता, पण काही मला वाटत नाही गरज आहे, फक्त आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे. सो सिरियल नंबर, HSN कोड, नेम ऑफ प्रोडक्ट, रेट, क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट, GST,
SGST, CGST अँड टोटल असे सगळे बॉक्स आपण लिहिले. व्हॉट यू हॅव गिवन दॅट HSN कोड, नेम ऑफ प्रोडक्ट, रेट इज ऑल्सो गिवन अँड पीसेस अँड टोटल GST इज गिवन. GST दिलाय, मग तुम्ही तो SGST आणि CGST मध्ये कन्वर्ट करून घेतला. 12% तुम्हाला GST दिलेला आहे, तो 66 आपण करून घेतला. ओके, सो आता पहा काय म्हटलंय, व्हॉट इज टॅक्सेबल अमाऊंट. टॅक्सेबल अमाऊंट मीन्स काय, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, क्वांटिटी आपण 100 बॉक्सेस मागवतोय आणि एका बॉक्सची किंमत किती आहे 20. सो व्हॉट विल बी द प्रोडक्ट और व्हॉट विल बी द टॅक्सेबल अमाऊंट 2000. ओके, 3 0 ॲज इट इज, 2 1 2 आपण लिहून टाकले. ठीक आहे, आता आपण यालाच क्लिअर करूया. सो 6% काढायचं आपल्याला 2000चा. आता सोपं, 1% आधी काढूयात. ठीक आहे, सो 2 0 कॅन्सल करा, 10% ला 1, 1% ला 2 म्हणजे 20, 26 जा. ओके, किती बसलं, 6 2 जा 12 म्हणजे 120 रुपये टॅक्स बसला. कशाला, CGSTचा. म्हणजे पुन्हा 120 कशाला बसणार आहे, SGST ला. ओके, हा कशाचा टॅक्स झाला लक्षात येतोय का, फक्त त्या बॉक्सचा. हे जे आहे पेन्सिल बॉक्सेस जेवढे काय आहेत, म्हणजे 100 बॉक्सेस आहेत, तर त्याच्यासाठी एवढा टॅक्स त्याला CGST आणि SGST म्हणजे टोटल 240 GST भरावं लागणार आहे. ओके, सो इथं किती येणार आहे पहा, 200 हे झालं, 2000 हे झालं आणि हे 240 झालं, म्हणजे किती येणार आहे 2240. इज इट राईट. कसं काढलं पहा, 2000 ला 2000 आणि 120 120 240. क्लिअर. ओके, नाव कम टू द सेकंड जिगशॉ पझल. त्याचा पण HSN दिलेला आहे. रेट किती आहे बघा 100 आणि त्याच्या क्वांटिटीज किती आणायचे आपल्याला 50. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा एकदा 5 1 जा 5 आणि 000 ला 000 म्हणजे किती झालं पहा, 5000 रुपयाचं ते प्रोडक्ट आहे. ठीक आहे, आणलंय टोटल जे आहे ते. आता त्याच्यावर 6% काढायचं पुन्हा एकदा. म्हणजे काय करणार, 2 काढून घ्या म्हणजे हा झाला 50 झाला 1%. ओके, 5 6 जा 30 म्हणजे किती झाला 300 रुपीज त्याला CGST बसेल आणि 300 रुपीज त्याला SGST बसेल. मग टोटल अमाऊंट काय व्हायला पाहिजे बा, 5000 प्लस 600 म्हणजे 5600 एवढी अमाऊंट झाली. कशाची, जे काय पझल आहे त्या पझलची. ठीक आहे, आता आपल्याला काय करावं लागेल, त्याची टोटल करावं लागेल कस्टमर साठी. ओके, सो 0 विल बी ॲज इट इज, 4 प्लस 0 विल बी 4, देन 2 प्लस 6 8 अँड 7. सो 7840 ही जी अमाऊंट आहे इट इज विथ GST. ओके, GST इज ऑल्सो टेकन, GST सुद्धा घेतलेला आहे. आता SGST किती भरलाय म्हणायचं त्या कस्टमरनं, तर 300 प्लस 100 420 राईट. मग इकडे सुद्धा तोच येईल 420. ओके, म्हणजे टोटल 840 GST भरला त्या कस्टमरने. ठीक आहे, आता इथे टॅक्सेबल अमाऊंट जर काढायला गेलो तर टॅक्सेबल अमाऊंट किती होती खरं तर 7000 फक्त. ओके, पण 7000 ची वस्तू त्याला 7840 म्हणजे हे 840 काय आहे त्याला भरलेला टोटल GST आहे. ओके, सो यू कॅन फाइंड द आन्सर लाईक दिस. खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला काय करायचंय की B2B दिलंय की B2C दिलंय हे समजून घ्यायचे. B2C असेल किंवा B2B असेल काही फरक नाही, फक्त याच्यात काय होतो, खालचा जो प्राप्तकर्ता आहे रिसिपंट तो फक्त ऍड होतोय, बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. एक गोष्ट राहते पहा, इनवॉइस नंबर आणि इनवॉइस डेट. ओके, सो आय विल राईट हिअर इनवॉइस नंबर. ओके, किती आहे इनवॉइस नंबर समजा 1520 आणि डेट लिहितोय मी, डेट इथंच लिहितोय. तुम्ही याच्या खाली 2 ओळी केल्या तरी चालतील, इनवॉइस नंबर आणि इनवॉइस डेट अशा खाली. ठीक आहे, तर मी आता इथंच लिहितोय डेट. ठीक आहे, जे तुम्हाला टाकायची ते डेट तुम्ही काय करू शकता, टाकू शकता. सो इट इज लाईक दिस. खूप सोपं आहे, फक्त समजून घ्यायचंय आणि टॅक्सेशन कसं लावायचं ते हे तुम्हाला काय करायचं, क्लिअर करायचं. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, तो क्वेश्चन खूप सोपे आहेत, अवघड असं काही नाहीये. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.